पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, देव परमेश्वर देवाच्या लेकरांच्यावर खूप प्रेम करत आहे. त्याबद्दल काही शंकाच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ज्यांच्यावर देव प्रेम करत आहे त्यांना परमेश्वर संरक्षण देत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू का आपल्याला संरक्षण देत आहे? कारण असे आहे, प्रभू सांगत आहे की मी पवित्र आहे आणि माझी लेकर त्यांच्या जीवनाद्वारे माझ्या प्रशंसा करायची. जीवनाद्वारे तुम्ही जेव्हा उत्कृष्ट जीवन जगणार, देवाचं संरक्षण तुमच्या ठाई असणार. उत्कृष्ट जीवन तुम्ही जगता आहे तेव्हा परमेश्वर तुम्हाला सांभाळणार. हालेलुया. अशा वेळी तुम्ही देवाचा जय जयकार करत आहात तेव्हा परमेश्वराच्या प्रसन्न सानिध्य उत्तरून तुमच्या बरोबर आलेले दुनियाला दिसणार आणि ते लोक सांगणार यांचा परमेश्वर महान परमेश्वर आहे. हालेलुया. या पावित्र्याचा, देवाच्या पावित्र्याचा जय घोष करण्याच्या ऐवजी देव मला सांभाळत आहे, देव माझ्या सोबत आहे, आजपर्यंत सर्व व्यवस्थित गेला असे सांगून अहंकाराने, गर्वाने दुसऱ्यांना लुटत, दुसऱ्यांचा नाश करत, दुसऱ्यांच्या संबंधामध्ये प्रेम, आपुलकी, दया अशा गोष्टी नसतात. जर तुझं मन तू कठीण करून जीवन जगलस तर तुझ्या मागे शैतानी शक्ती येणार. शैतानी शक्ती तुला त्रास द्यायला यायच्या अगोदर तुझ्या डोळे उघडावं म्हणून देव परमेश्वर तुझ्याशी बोलणार. एखाद्या वेळी पप्पा असेल, एखाद्या वेळी मम्मी असेल, एखाद्या वेळी भाऊ असेल, एखाद्या वेळी मेवणा असेल, कोणतरी तुझ्याकडे येऊन बोलणार, तू चुकीच्या मार्गामध्ये आहे, सुधरव्या. काही लोकांना बोलायला धाडस नाही म्हणून ते लोक इशाऱ्याने तुझ्याशी काहीतरी बोलणार. फक्त इशारा केला म्हणून मी बदललो नाही असं नको व्हायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं कार्य असे आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, पवित्र ग्रंथामध्ये मायनर प्रॉफेट्सचं जे पुस्तक आहे, हालेलुया, त्यामध्ये आमोस नावाचा एक संदेश आहे. हालेलुया. या आमोस संदेशाच्या पुस्तकामध्ये आपण अनेक गोष्टी पाहताय. हालेलुया. आता आपण आमोस ग्रंथ 5वा अध्याय आपण घेऊया. प्रेज द लॉर्ड. दुनिया किती वाईट आहे म्हणून जे अनुभव मिळत आहे. आमोस ग्रंथ 5वा अध्याय, हालेलुया, 13वा आणि 14वं वचन आता आपण ऐकूया. ह्यास्तव जो शहाणा असेल तो अशा वेळी मौन धरेल, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुमच्या बरोबर असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सकाळी आपण पवित्र मिस्सामध्ये भाग घ्यायला जातो. हालेलुया. मिस्सामध्ये फादर लोक आपल्याला बोलत आहे, प्रभू तुम्हा बरोबर असतो. हालेलुया. प्रभू आपल्या बरोबर आहे याचा अनुभव जर आपल्याला पाहिजे असेल तर आमोस आपल्याला बोलत आहे. काय बोलत आहे? हालेलुया. तू वाईटाचा शोध करू नकोस. हालेलुया. वाईट शोधायला कुठेही नको जाऊ.
तुला शोधायचं असेल तर चांगुलपणा शोध. चांगुलपणाच्या मागे तू लाग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगुलपणाच्या मागे जा. हालेलुया. तेव्हा तुला अनुभव येणार माझ्यासोबत माझा देव आहे. हे संपूर्ण बायबलचा खूप महत्वाचं एक थीम आहे. नवा करारामध्ये पण आहे, जुन्या करारामध्ये पण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या आमोस ग्रंथामध्ये पुढचा अध्याय 6वा अध्याय, त्यानंतर 7वा अध्यायामध्ये खूप सुंदर अशा एक गोष्ट लिहिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमोस ग्रंथ 7वा अध्यायामध्ये 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मी होतो एक मेंढपाळ. प्रेज द लॉर्ड. देवाने मला मोठा काम दिलं. कोणतं काम दिलं? हालेलुया. इस्रायल लोकांना प्रवचन द्यायला. प्रेज द लॉर्ड. आता आपण कान देऊन या 7वा अध्यायातील 15वं वचन ऐकूया. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडिले. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्रायल यास संदेश सांग. हालेलुया. माझे लोक. हालेलुया. हे आहे देवाच्या लेकरांसाठी देवाने दिलेले नाव आहे माझे लोक. प्रेज द लॉर्ड. आणि मी पवित्र आहे. हालेलुया. माझे लोक पवित्र असायला पाहिजे. हालेलुया. ते पावित्र्यापासून बहकून गेलं तर तू जा, त्यांना सांग. पुढे वचन 16. तर परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस, इस्रायलाविरुद्ध संदेश सांगू नको, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नको. हालेलुया. या गोष्टीला आपण हिपोक्रसी म्हणतो. आम्ही श्रेष्ठ लोक आहोत, आम्ही खूप मोठे लोक आहोत, आमच्या कधी चुकत नाही, आमच्या विरुद्ध कोणी बोलायच नाही. प्रेज द लॉर्ड. देव परमेश्वराला या गोष्टी पटत नाही. देवाला या गोष्टीचे वाईट वाटते. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, देव परमेश्वर सांगत आहे, तू बोलत आहेस ना, आम्ही इस्रायल आहोत, आम्ही इसाकाचे लेकरं आहोत, आमच्या विरुद्ध बोलायचं नाही. बघ काय करणार आहे, बघ पुढे काय होणार आहे. हालेलुया. प्रियानो, देव परमेश्वर असे सांभाळत उभा आहे. म्हणून वाईट आपल्यापासून लांब आहे. जेव्हा अति 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 करायला आपण जातो, तेव्हा त्या हात, परमेश्वराचा हात आपल्या दुष्टाईमुळे कमजोर होणार. हालेलुया. आणि देव परमेश्वर आपल्याला सांगत आहे, हे नको करू. प्रेज द लॉर्ड. वाईट थांबलेलं आहे. आपण पुढे ऐकूया. वचन 17. यास्तव परमेश्वर म्हणतो की तुझी बायको नगरात वेश्या होईल. हालेलुया. अशा काही गोष्टी ऐकलेल्या आपल्याला परवडणार? बायकोबद्दल, नवऱ्याबद्दल, पोरांच्या विषयी, पोरींच्या विषयी परवडणार का आपल्याला? हालेलुया. प्रियानो, आपल्या अहंकारामुळे, आपल्या गर्वामुळे अशा बदनामी आपल्या कुटुंबामध्ये आलेला आहे. योग्य वेळेत सांभाळल्या असता तर या सर्व गोष्टी लांब राहिल्या असतात. हालेलुया. पप्पा मम्मी लेकरांना 22 वर्षाचं झाल्यावर कॅटेकिझम शिकवायला जायचं नाही. पोटामध्ये बाळ आहे तेव्हापासून त्याला कॅटेकिझम शिकवा. बाळ वाढत आहे त्या वयामध्ये बाळाला येशू कोण आहे, देव कोण आहे, देवाचं वचन काय आहे, बाळपणापासून त्याला शिकवत त्याला मोठा करा. 5वी पर्यंत शिकवायचं आहे तेवढ्या गोष्टी 5वी पर्यंत शिकू दे.
10वी पर्यंत जे भक्कम व्हायला पाहिजे त्याला भक्कम करून ठेवा. 11वी 12वी नंतर लेकर तुमच्या हातामध्ये नसेल. बाकी अनेक लोक त्यांना सांभाळायला येणार, शिकवायला येणार, त्यांना उचलून घेऊन जायला येणार. त्यानंतर मात्र काही लोकांचे डोळे उघडत आहे. फादर असे बोलतो, तसे बोलतो, तसे करताय, असे करताय. हालेलुया. हालेलुया. असं नाही. हालेलुया. हालेलुया. योग्य वेळेस डोळे उघडा. हालेलुया. हालेलुया. आणि कोणतरी जर काहीतरी करेक्शन दिलं तर नम्र होऊन ते स्वीकार करा. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोकांनी बंड केला. अहंकाराने करेक्शन द्यायला येणारे लोकांना बहकून पाठवून दिलं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून देव परमेश्वर सांगत आहे, तुझ्या बायकोच्या संबंधामध्ये, तुझ्या लेकरांच्या संबंधामध्ये बदनामी येत आहे. यायला नको असेल तर आत्ताच संभाळ. पुढे आपण वचन ऐकूया. तुझे पुत्र व तुझ्या कन्या तरवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील. तू स्वतः अमंगळ देशात मरशील आणि इस्रायेलास त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सांभाळू. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देवानी सांभाळलेलं आहे म्हणून आपण वाईटापासून लांब आहोत. आता आपण गुडघे टेकूया आणि देवाजवळ मध्यस्थी प्रार्थना करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. उष्णतेमुळे शारीरिक त्रास होत आहे अशा काही लोक, लेगवी वाटेत, डोळ्यामध्ये, शरीरातील वेगवेगळ्या भागामध्ये उष्णतेमुळे त्रास होत आहे अशा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. छातीच्या वेगवेगळ्या भागामध्ये छातीच्या संबंधातील काही त्रासातून जाणाऱ्यांना प्रभू संरक्षण देत आहे, बरे करत आहे. काही लोकांच्या शरीरातील जे अलर्जी आहे त्यातून काही लोकांना प्रभूने सोडवलेलं आहे. कोणाचा तरी हे जे चिंजा भाग आहे आणि त्याच्या वरच्या भागवर अशा काही भागामध्ये जे खूप त्रास होत होता त्यातून प्रभूने आता सुटका काही लोकांना दिलेला आहे. कामधंदा खूपच कमी पडल्यामुळे त्रासातून जाणाऱ्या लोकांना थोडा ट्रेडिशनल काम जे घरातील लोक अगोदर करत होते अशा कामामध्ये वगैरे उतरायला प्रभू संधी देत आहे. कारण आपण थोडासा नम्र झाल्यावर आपल्याला उंचवणे आपल्या प्रभूला सोपं जाते. दाताच्या संबंधातील त्रासातील काही लोकांना प्रभू सुटका देत आहे. पोटाचा काही विकार परमेश्वर दूर करून देत आहे. अनेकांसाठी एक नमुना म्हणून जीवन जगायला प्रभू आपल्याला सांगत आहे. कालपासून आपण काही लोकांसाठी जे प्रार्थना करत होतो त्याबद्दल येशूला विशेष बरे वाटते. तुम्ही सगळे भाऊ बहीण जे देवाचे वचन रोज ऐकत आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे म्हणून मला माहिती आहे. त्याबरोबर येशू एक गोष्टी आपल्याला तुम्हाला आठवण करून देत आहे. तुम्ही करणाऱ्या मध्यस्थी प्रार्थना देवाला खूप आवडत आहे. अनेकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करत राहा. कोणतरी एक पप्पा किंवा मम्मी मुलांच्या विषयी खूप दुःखी आहे. माझे मुलं ऐकत नाही, खूपच मस्ती करत आहे, कोणाचे ऐकत नाही. अशा काही लोकांना पवित्र आत्मा सांगत आहे, तू स्वतः खूप नम्र व्हायला प्रयत्न कर. तुझा विश्वास तू वाढवून घे. अधूनमधून स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्ता प्रार्थनावर बोल.
सर्वसमर्थ परमेश्वर तुला, तुझ्या लेकरांना, तुझ्या कुटुंबाला सांभाळणार आणि तुम्हाला प्रेमाचं उत्तर देणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.